गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसात. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवू कायदा पारित करतो, की त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे खेत कायचे, काहीतरी संकट त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो आधार घेऊन, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देता आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिलाय. त्यांनी याच्यावर बोलू नये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबाचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे. गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसात. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवू कायदा पारित करतो, की त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे खेत कायचे, काहीतरी संकट त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो आधार घेऊन, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देता आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिलाय. त्यांनी याच्यावर बोलू नये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबाचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे. गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसात. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवू कायदा पारित करतो, की त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे खेत कायचे, काहीतरी संकट त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो आधार घेऊन, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देता आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिलाय. त्यांनी याच्यावर बोलू नये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबाचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे.
गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही, आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला, की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन, की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, हे त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे खेतकायचे, काहीतरी संकट त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो आधार घेऊन, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देत आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिलाय. त्यांनी याच्यावर बोलू नये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे. गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही, आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला, की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन, की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, हे त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे खेतकायचे, काहीतरी संकट त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो आधार घेऊन, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देत आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिलाय. त्यांनी याच्यावर बोलू नये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे. गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही, आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला, की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन, की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, हे त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे खेतकायचे, काहीतरी संकट त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो आधार घेऊन, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देत आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिलाय. त्यांनी याच्यावर बोलू नये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे.